नवी मुंबईतील CBD सेक्टर 1 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालय आणि कॉलेजवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या RPI पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असता ज्याचा जाहीर निषेध आनंदराज आंबेडकर समर्थकांनी केला। तर यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता CBD पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या समोर काही गोष्टी मांडू इच्छितो। मी आशिष गाडे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर। आमचे अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाते। मुळात ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे आणि या संस्थेचे अधिकृत अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आहेत। आपण जर पाहिलं काही वर्षापासून आनंदराज आंबेडकर साहेब ह्या सोसायटीचा पूर्णपणे कार्यभार अतिशय सुरळीतपणे त्या ठिकाणी चालवत आहे। आपण सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पाहत असाल गव्हर्निंग बॉडी ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मेन ऑफिस आहे ते आनंदराज आंबेडकर यांच्या ताब्यात आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आनंदराज आंबेडकर साहेब या संस्थेवरती अतिशय सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने नियोजन पद्धतीने प्रगतीच्या दिशेने कामकाज करत आहे। आज आपण पाहिलं असेल जे नवी मुंबईची जी आपलं युनिट आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी पब्लिक सेंट्रल स्कूल, त्या सेंट्रल स्कूलमध्ये काही गुंडांनी या ठिकाणी ताबा घेण्याचा प्रयत्न केला, पण या गुंडांना जो आधार दिला, जे त्यांचे संचालक असतील, जे त्यांचे पाठीराख्या असतील, त्यांना मुळात त्यांना मिळालेल्या काही कागदपत्राच्या आधारे पूर्णपणे माहिती न घेता काहीतरी लोकांमध्ये दिशाभूल करायची, पोलिसांना कुठेतरी कामाला लावायचं, पोलिसांची दिशाभूल करायची आणि पोलिसांना कुठेतरी येऊन या ठिकाणी त्रास द्यायचं काम आणि सोबत या संस्थेमध्ये असणाऱ्या सुरू असणाऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, प्राचार्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचं काम हे गुंड सतत गेल्या अनेक दिवसापासून करतात आणि त्याच्या विरोधात माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी सतत पोलीस स्टेशनला कळवलेले आहे। त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अनेक वेळा संकेत आनंदराज आंबेडकर साहेबांनी पोलिसांना त्या ठिकाणी कळवलेले आहे। मुळात आज जी घटना घडली, आज या विरोधकांनी काही ऑर्डर आणली, त्या ऑर्डरचा सारांश त्यांना कळतच नसेल तर अशा या गुंडांना या ठिकाणी येण्याचा कुठलाही अधिकार या ठिकाणी उरत नाही। आपण जर पाहिलं जर काही ऑर्डर त्या ठिकाणी यांनी पीपल्स सेंट्रल स्कूलच्या नावाने दिलेले आहेत, ज्या ठिकाणी देविका ज्या आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की ते या ठिकाणी प्राचार्य म्हणून असावेत, पण मुळात हे त्यांना समजत नाही की आजपर्यंत जेवढे जे मॅटर्स आहेत हे धर्मदाय चॅरिटी कमिशनर यांच्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत, अनेक छोट्या स्मॉल कोर्टमध्ये देखील पेंडिंग आहेत। कुठलेही आदेश असे कोर्टाने त्या ठिकाणी पारित केलेले नाहीत। मुळात माननीय धर्मदाय आयुक्तांनी जे स्वतःला ट्रस्टी समजतात रामदासजी आठवले यांनी मोरे म्हणून त्यांच्या मेंबरशिपला चॅलेंज केली होती धर्मदाय चॅरिटीमध्ये, त्यांचा आज 30 जानेवारी 2025 रोजी फेटाळलेला आहे। याचा अर्थ असा होतो की ते त्या ठिकाणी रामदासजी आठवले त्या ठिकाणी सभासद होत नाही, हे त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट तसा उल्लेख केलेला आहे। पूर्णपणे आमचं या ठिकाणी जनतेला पण सांगणं आहे आणि गव्हर्नमेंटला देखील सांगणं आहे, जे संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे ही सुरळीतपणे सुरू आहे, त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री या ठिकाणी हस्तक्षेप करतात ही एक शोकांतिका आहे। हे त्यांच्या पदाला शोभणारं नाही आणि म्हणून त्यांचा जाहीर निषेध आम्ही सगळ्या त्या ठिकाणी असलेल्या सगळ्यांच्या वतीने करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।